अचानक झालेल्या पावसाचा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला फटका बसलाय। अनेक भाज्या खराब झाल्यामुळे भाज्या फेकून देण्याची वेळ आली आहे। पावसामुळे भाज्यांची आवक वाढली आहे, मात्र ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे। सततच्या वातावरणाच्या बदलामुळे त्याचा फटका भाजीपाल्याला बसतोय। पावसाचा एपीएमसी मार्केटला फटका बसलेला आहे। भाज्यांची आवक वाढली, मात्र ग्राहकांनी पाठ फिरवली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। काल रात्री नवी मुंबईमध्ये अचानक पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला, वाऱ्या पाण्यासह पाऊस झाला आणि या पावसाचा फटका नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाल्याला बसलेला आहे। अनेक भाजीपाला आहे तो फेकून दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। वेस्टेज भाजीपाला आहे। अचानक झालेल्या मुसळधार पावसाचा फटका संपूर्ण भाजीपाला मार्केटवर बसलेला आहे। दूरवरून या एपीएमसी मार्केटमध्ये लाखोंच्या रुपयांचा हा माल भाजीपाला या ठिकाणी येत असतो, मात्र पावसाचा फटका कुठेतरी शेतकरी आणि व्यापारावर देखील होताना पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत काही व्यापारी आहेत, आपण त्यांना विचारतो काय नेमकं फटका याचा बसलाय। दादा, भाजीपाल्याचं नुकसान होत आहे, फेकून दिलेलं आहे, काय नेमकं फटका पावसाचा बसलाय याला? पावसाचा जास्त फटका बसलेला आहे। हे अचानक पाऊस आल्यामुळे हे झालेलं आहे। नाहीतर बाजार भाव चांगला होता, पण आता कालपासून 5-6 वाजता पाऊस चालू झाला। बाहेर जो व्यापार व्हायचा गिरायकांचा धंदा तो झालेला नाही, त्यामुळे धंदा झाला नाही, त्यामुळे मार्केटला गिरायक आलेलं नाही, त्यामुळे मार्केटची परिस्थिती झालेली आहे। असा माल टाकलेला आहे, सगळा असा माल सगळा सडलेला आहे आणि सडला नाही तरी तो असं पडलेला आहे। त्यामुळे गिरायक काही भाव व्यापारी देतात तरी घेत नाहीत, कारण त्यांचा माल सेल झालेला नाही, त्यामुळे इथून नेऊन काय फायदा नाही। एक तर वल्ला माल आहे, त्यामुळे आता हे व्यापाऱ्यांना माताड्यांना फेकून द्यायला लागतोय माल, अशी झालेली नुकसानी, दुसरं काय ना। अचानक पाऊस झाल्यामुळं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।